आजा काय काय विचारलं का घरी? काय नाना आल्यावर काय काय बोलणं झालं ते विचारलंस का? हा ते वय नाही विचारलं. का? का म्हणजे अगं हे आल्यावर सांगतीलच की. पण विचारायचं ना. कशाला उगाच? अरे आपल्याला बी कळलं पाहिजे ना. त्यात काय कळायचं? हे बघ नाना आल्यावर पहिल्यांदा चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. हा मामा नानांमध्ये बोलणं झालं असेल. आमच्या पोरीसाठी तुमचा पोरगा बघायचा आमच्या डोक्यात आहे. हा मग काय मामा म्हणला असेल विचार करून बघूया. आणि जीजी काय म्हणले असतील? जीजी तर लय खुश झाली असेल. लगेच तयारी बी झाली असेल. आणि मामी? मामीनं पहिल्यांदा नाक मुरडला असेल. का? नाक का मुरडला असेल? तुझं आणि मामीचं पटत नाही ना म्हणून. पण आता काय प्रॉब्लेम नाही. आता चांगलं बोलतोय की आम्ही. आपण तरी तू आता सून म्हणून घरी येणार आहेस ना. आणि जयडीला काय वाटलं असेल? जयडी तर लय खुश झाली असेल. तिची बेस्ट फ्रेंड येणार आहे म्हणून. आणि आणि कोण झाली की? आता तू राहिलास की. मी माझं तर काय विचारूच नको. मी तर काय हवेतच आहे. बस बस. अगं खरंच तर. पण ना तू विचारायला पाहिजे होतस काय काय झालं ते. अगं असं कसं विचारायचं? हा त्यांनी सांगितलं तर ठीक आहे ना. आपण विचारायचं म्हणजे जरा विचित्र वाटतं ग. हे काय चित्र बिचित्र वाटत नाही. विचारायचं बिंदास. त्याला काय होतंय? बर विचारतो. हा मी घरी गेले गेल्या सुमन काकी मला म्हणली शिकले घरी थांबत जा तुझ्या लग्नात चालले. नाना आत्ताच पत्रिका घेऊन अजिंक्यच्या घरी गेले. अजिंक्यच्या घरी गेले असं म्हणली? हा नाही. हा नाही नाही म्हणजे अजिंक्यच्या घरी गेलेत का पोराकडे गेलेत असंच काय तर म्हणली. पण तू काय म्हणली? माहितीये म्हणलं. कशाला? आता मला शिवाय पडणार बघ. नाही पडत. आणि तसं बी मी स्वतःहून थोडीच सांगितलंय. सुमन काकी सांगणारच होती म्हणून म्हणलं माहितीये. मग म्हणली तू लग्नाला तयार आहेस का? म्हणलं वय. आता नानाने पोरगा बघितलाय म्हणजे काय तरी विचार करूनच बघितला असेल. आणि मला तर पसंतच हे बी म्हणलं. छान. पण मामा मला काय म्हणलं माहितीये का? काय? मामा म्हणला अजय तुझ्यासाठी शिकली स्थळ आलंय खरं पण तुझ्यासाठी अजून 2-3 चांगली स्थळ बी आले. त्याचं काय करायचं? मी म्हणलं जी चांगली ती असं उरकून टाकू. लई मस्त आहे तुझ्यात. हा मस्ती काय? आता लग्न करायचं म्हणल्यावर विचार करून करायला नको वय. तू कर विचार. पण एक लक्षात ठेव माझ्या एवढं प्रेम तुझ्यावर कोणीच करू शकत नाही. आता मला काय माहित माझ्यावर कोण किती प्रेम करतय ते. लई होते आजा. मारू नको. शितले मारू नको. शितले 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 मारू नको. उद्या जाणार आहे मी. जा की मग. तुला कोणी अडवलंय? हा उद्या जाणार आहे मी. तुला काहीच वाटत नाही वे? वाटतंय की लई भारी वाटतंय. हा शितले मी लांब जाणार आहे. तुला भारी वाटतंय? अजून कसं वाटाय पाहिजे? तू असं रडायला पाहिजेस. तुझ्या जागी दुसरी कोण असती ना रडून नको केलं असतं. गप्पे. लवकर जा म्हणजे लवकर येशील. आणि हा तू जायच्या अगोदर उद्याचा तुझं सगळे फक्त मला द्यायचा. फक्त मला. बर उद्या 11 वाजता जायचे मला. हा मग उद्या पहाटे 5 वाजता इकडे ये. काय? हा तू रनिंगला येशीलच ना तेव्हा मला भेटायचं. अगं पण 11 वाजता जायचंय मला. म्हणूनच सांगते आज सगळं आवरून ठेव म्हणजे उद्या सकाळी इकडे ये मला भेट आणि 11ला 5 कमी असतात निघायचं. कळलं? यस मॅडम.
गुड. भैया आता सगळं आपल्या मनासारखं होणार बघा. हो चक्क नाना शीतलचे पत्र घेऊन आपल्या घरी. आता आपलं काम झालं समजा. नाना तयार आहे, शीतलच्या घरचे पण तयार आहेत, पण शीतल तयार होईल का त्याच टेन्शन आले. अहो पण शीतल काय नानांच्या शब्दाबाहेर आहे व्हय? आई साहेबांना शीतलच्या घरी पाठवून पत्रिका जुळल्याचं लवकरात लवकर सांगायचं. आजच्याच आईसाहेबांना शीतलच्या घरी पाठवतो. भैया आज नको, उद्या पाठवू. आज जर पाठवलं ना तर आपल्याला गरज आहे असं होईल. देर यू आर. उद्याच पाठवतो. हा मी आलो जरा जाऊन. हा भैया आज काय कांड करायला आलाय? खांड करायला नाही आले. गुड न्यूज आम्ही बी ऐकली. आली का तुमच्या पण कानापर्यंत? का तर त्यात बिबिश मिसळायला आलाय? कसं आहे ना भैया, मी कुणाच्या वाट्याला जात नाही, पण अजिंक्य आणि माझ्या वाटेत जर कोणी आलं तर त्याला मी सोडत नाही. मग कशी वाटली गुड न्यूज? चांगली आहे, पण एवढ्यात बाजी मारली असं समजू नका बर का. म्हणजे हे सगळं जे काही चाललंय ते शीतलला न सांगता चाललंय, म्हणून बरोबर चाललंय असं वाटतंय. नाही ते माहिती आहे आम्हाला ती, पण नाना स्वतःहून शीतलचं स्थळ घरी घेऊन आले. ती काही छोटी गोष्ट नाही. छोटी गोष्ट असं मी तर कुठं म्हणलं, पण अजून लई मोठ्या गोष्टी करायच्या बाकी आहेत. हा पण जयश्री यात तुमची चूक आहे बरं का. त्या दोघांचं प्रेम प्रकरण आहे, तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलं नसतं तरी वेळच आली नसती. त्यावेळी जर तुम्हाला सांगितलं असतं ना तर तुम्ही तेच केलं असतं जे आत्ता केलंय. आणि आता काहीतरी चान्सेस तरी आहेत. तवा कळलं असतं ना तर सगळं संपलं असतं. तुमच्या डोक्यानं गेलं तर शीतल तर तुम्हाला मिळणारच नाही, पण आमचा अजिंक्य बी मला मिळणार नाहीत. चालवा तुमचं डोकं चालवा, पण परत आमच्याबरोबर गेम करू नका. भैया साहेब, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं प्रेम मिळवण्यासाठी आणि मला माझं प्रेम मिळवण्यासाठी आपल्या दोघांना बी एकमेकांची गरज आहे. तेव्हा आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. अजिंक्यचे मित्र आले होते ट्रेनिंग सेंटर मधले. मग बोलता बोलता त्यांच्याकडून घरच्यांना समजलं की अजिंक्यांनी एक मुलगी पसंत करून ठेवली. म्हणजे आजीने घरी सांगितलं वय? वय, पण अजून मुलगी कोण आहे ते नाही सांगितलं. ट्रेनिंग संपल्यावर त्यांची कसम परेड असती. जयश्री, तिकडे ट्रेनिंगला काय असतं कसं असतं हे नका सांगू आम्हाला, पॉइंट वर या. पॉइंट वरच येते. कसम परेड झाल्यावर ती दोघं बी आपापल्या घरी सांगणार आहेत. ती मुलगी कोण आहे ते ट्रेनिंगला जायच्या आधी अजिंक्यांनी मला सांगायचं कबूल केले. ती सगळी हिस्ट्री जाऊ द्या, आम्ही काय करायचं ते सांगा. हिस्ट्री माहित असल्याशिवाय ती हिस्ट्री पुसता येत नाही. तर आता मी काय सांगते ते ऐका. आज मी अजिंक्यांना सांगणार आहे की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. त्याला सांगून काय उपयोग आहे का? तू नाहीच म्हणणार रे. त्याच्याशी तुम्हाला काय मतलब नाही. बर, हे सगळं तुम्ही मोबाईल मध्ये शूट करायचं. शूट करून काय लोणचं घालायचंय? लोणचं घालायचं का त्याचं काय करायचं ते वेळ आल्यावर कळलंच. बर, केलं शूट. पुढं? आणि हा, फक्त शूट करताना तुम्हाला कुणी बघणार नाही याची काळजी घ्या बर का. का बरं? नाही म्हणजे चोर समजून आमचा अजिंक्य तुम्हाला बी तुडवत्याल. तुमच्या माणसांना तुडवलं तसं. येऊ का? रात्री फोन करते, तवर बाकीची तयारी करून ठेवा. आणि एक गोष्ट, हे तेवढं महत्वाचं आहे म्हणून मी स्वतः सांगायला आले. तेव्हा आता हे काम करायला बी तुम्ही स्वतःच या. भाडोत्री नका पाठवू. टॅलेंट, ही जयश्री काय म्हणती त्याबद्दल तुझं काय मत आहे?
हिच्या डोक्यात जो काय प्लॅन आहे ना तो फेल होईल असं वाटत नाही. पण हे प्रकरण आपल्या अंगलटीला असं वाटत नाही ना? नाही भैया, अहो ही तिच्या आईसारखीच बिलंदर आहे. हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चाललं असणार. ठीक आहे, बघू जयश्री काय खेळ खेळी तिथे. हॅलो, या. जेडे, काय झालं? काय नाही, अगं मग रडतेस का? काय नाही, झोपत उभी. जेडे, अगं काय झालं कळल का? तुम्हाला कधीच काय कळत नाही. एकदा तरी माझ्या मनात काय आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हापासून कळलंय की तुम्हाला कोणती तरी पोरगी आवडती तेव्हापासून जीव खालीवर होतो. अच्छा, म्हणजे मी तुला नाव सांगणार होतो आणि ते सांगितलं म्हणून रुसलीस वय? किती दिवस झाले तुमच्या या प्रेमाला? अगं 3-4 महिने बी झाले नसतील. फक्त 4 महिन्यात तुम्हाला कळलं की त्या मुलीचं तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे. अजिंक्य, तुम्ही कोणावर तरी प्रेम करता, पण तुमच्यावर बी कोणतरी प्रेम करता ते कधीच नाही दिसलं का तुम्हाला? अगं जेडे, लहानपणापासून मी फक्त आणि फक्त तुमचं स्वप्न बघितलंय. अजिंक्य, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. जेड्या का पण तुम्ही माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. अगं काय बोलतेस तू हे? अगं मामा मामींची इच्छा होती अशी, पण
त्यांची इच्छा होती, कारण माझ्या डोळ्यात त्यांना तुमच्याबद्दलचं प्रेम दिसायचं, जे तुम्हाला कधीच दिसलं नाही. अजिंक्य, तुम्हाला काय पाहिजे काय नकोय ती प्रत्येक गोष्ट या जगात फक्त मलाच माहितीये. तुम्हाला मागायच्या आतच ती गोष्ट माझ्यामुळे मिळायची. तुम्हाला गरज होती म्हणून मम्मीच्या विरोधात जाऊन मी एफडी मोडून तुम्हाला दिली. कारण काय, तर माझं तुमच्यावरचं प्रेम. तुम्हाला कधीच कुठली अडचण येऊ नये म्हणून मी माझा जीव धोक्यात घालत आले. अजिंक्य, माझे इतकं प्रेम तुमच्या कोणच नाही करू शकत. मी तुमच्यावर एवढं प्रेम करते, त्यात माझा काय दोष आहे सांगा की. सगळ्यांपुढे तुम्ही साखरपुडा मोडून गेलात. अगं चेडे, चेडे, अगं एकदा सुद्धा विचार केला नाही ना तुम्ही की जिनं आपल्या आईच्या विरोधात जाऊन आपल्याला मदत केली तिच्या मनाला काय वाटलं असेल. सगळ्यांपुढे तुम्ही मला चिडकारून निघून गेलात, तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार बी आला नसेल ना तुमच्या मनात. अगं असं कसं म्हणतीस जेडे? मी तुला चांगली मैत्रीण मानतो. माझ्या मनात तुझ्याबद्दल 1000 वेळा विचार येतो. तुझ्याबद्दल माझ्या मनात काय भावना आहे हे आता तुला वेगळं सांगायची गरज नाही जेडे. आणि मी तुझं लग्न मोडलंच ना, का? कारण जे झालं होतं ते मला सहनच झालं नाही. खरं कारण काय आहे कोणालाच माहित पडणार नाही. पण हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय, समजून घे मला. हे बघ जयडे, मी तुझ्या प्रेमाची कदर करतो, पण आपलं लग्न नाही होऊ शकत कारण मी दुसऱ्या कोणाला तरी लग्नाचं वचन दिलंय. शेडी तू रडू नको प्लीज. हे बघ, तू मला मित्र मानतीस ना? अगं माझ्यासाठी सगळ्यात जवळची मैत्रीण तू आहेस. मला माहितीये, मला बरं वाटावं म्हणून तुम्ही असं म्हणताय. अगं नाही जेडे, मी खरंच सांगतोय. तू तू डोळे पुस. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं लग्न जरी होऊ शकत नसलं ना तर आयुष्यभर आपली मैत्री तशीच राहील. नक्की? उद्या जर माझ्या बाबतीत काही वाईट साईड घडलं तर माझ्या पाठीशी उभं राहाल? नक्की, विश्वास ठेव माझ्यावर. अगं छेडे, छेडे जा, झोप जा तू.